कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सरस्वती मातेला अभिवादन करून Hola, 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 hola. Hola, hola, hola. Check. तो कमबॅक केलाय ना, तो प्रत्येक खेळाडूने अगदी परफॉर्मन्स दाखवल्यानंतर आणि तोच परफॉर्मन्स कंटिन्युअसली रोहितच्या माध्यमातून अफलातून बॅटिंग. स्कोर कार्ड तब्बली बोर्डवर जाऊन पोहोचले 23 या अंकांवर. थोडंसं प्रेशर आहे, हलकंसं प्रेशर पाहू शकाल. रवींद्र भोईर रामा यावर 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न, हलकंसं इम्पॅक्ट बाहेरच्या दिशेने आहे. यावेळेस एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 24 या अंकांवर हे धावफलक. काय सुरुवात आहे, प्रत्येक संघाला अशी सुरुवात हवी असते आणि त्या सुरुवातीमध्ये अगदी रोहित भोई याची बॅट तळपले. सुंदर पद्धतीची फटकेबाजी, तिन्ही फटक्यांमध्ये अगदी आपण पाहू शकला जबरदस्त एफर्ट होते. टायमिंग व्यवस्थित, कनेक्शन समजा काही ओके मध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न सनी ठाकरे याला आपण पाहू शकाल. एक एंडने पहिली धावी प्रत्येक फलंदाजाकरिता खूप इम्पॉर्टंट असते. एक एंडने रोहित भोईचे फलंदाजी आपण पाहू शकलात. आता एक एंडने सनी ठाकरे याला आपण पाहताय. बॉलिवूडमध्ये सनी देओलचा हात 2.5 किलोचा, तर सनी ठाकरे याला आपण पाहू शकाल. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मधील त्याचा सुद्धा हातखंडा हा महत्वाचा राहिलाय. ऑन साईडला सनी ठाकरेच्या बॅटमधून सुद्धा फटका हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा पुन्हा एकदा झालाय सफलतेचा प्रवास. पहिलं षटक अगदी महागडं ठरताना पाहायला मिळतंय. तब्बली स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन अ कार्ड. 30 या अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. म्हणून बॉलिवूडमध्ये सनी देओलचा हात आणि क्रिकेटमध्ये सनी ठाकरेचा हात कोणी पकडू शकत नाही. शेवटच्या चेंडूवर मिळाला अफलातून षटकार आणि चेंडू झाला फ्लाय 6 धावेंकरिता. आता सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर जितेंद्र काठे या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. आज रविवारचं शेड्यूल, अंतिम दिवस या स्पर्धेचा. सुरुवात झाली होती अगदी होळीच्या शुभ मुहूर्तावर आणि तिथून अगदी या 4 धावा येत आहेत आणि चौकार. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या दिशेने. स्कोर कार्ड तब्बली बोर्डवर जाऊन पोहोचले 34 या अंकांवर. आता दोन्ही एंडने अगदी ही फटकेबाजी सुरळीत होते. ही डॉमिनेशन आहे आई गावदेवी पाचरुका या संघाचं. म्हणून या संघाने जवळजवळ आपण पाहू शकाल ना अफलातून कामगिरी केली. आणि जगदंब स्पोर्ट शिवनसई ब हे आयोजक करते आपण पाहू शकला शिवनसईच्या मैदानावर आणि तिथेच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलली. शिवनसईच्या मैदानावर आणि तिथेच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलली आणि तिथून अगदी ही सुरुवात झाली आई गावदेवी पाचरुका या संघाची आणि तिथून मागे वळून पाहिलं नाहीये. हा प्रकार ऑन साईडला इझिली पिक केलाय. स्टँड अँड डिस्पॅच फॉलोइंग स्वीपचा फटका 6 धावेंकरिता. कणखर सुरुवात देत दनादन बल्लेबाजी. 6. DJ
काय फटकेबाजी होते अफलातून. जिथे चेंडू टाकले जात आहेत तिथूनच चेंडूला अगदी आपण पाहू शकाल पिक केले जात आहेत. आणि असं नाही आहे की अंधाधून फटकेबाजी, ज्या दिशेने चेंडू आहे त्याच मिनिटने अगदी खेळण्याचा प्रयत्न. हा ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन सुसज्जित केला आणि ऑन साईडला फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि चांगल्या पद्धतीने पिक करत असताना अगदी डिलिव्हर्ड केलं. 6 धाबा. 6च्या मदतीने आई गावदिवे पाचरुका संघ जाऊन पोहोचलाय तब्बली 40 या अंकांवर. काय सुरुवात आहे, अप्रतिम सुरुवात. ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा स्लॉक केलं या चेंडूला. गेलाय चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर. व्हाट अ स्ट्राइक बाय रोहित भोये. रोहित है तो मामला फिट है. आणि या इनिंग करिता आदरणीय महेंद्रजी धोदडे यांकडून 250 रुपयांचं कॅश प्राइज श्री गणेशा झालाय. पण काहीतरी चमक ही करून दाखवावीच लागते ना, जर स्वतःच्या नावाची छाप सोडायची असेल क्रिकेटच्या पटलावर. रोहित आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी करतोय. निलेश लोंढे आहेत वाईटिश कॉर्नर रिजन मध्ये आणि नोचा इशारा आलाय. ओहो, ऑलरेडी धावा थांबत नाहीयेत आणि त्यामध्ये पाहू शकाल दुष्काळामध्ये हा ठरलाय 13वा महिना. 1+1 आता या 2 अतिरिक्त धाबा स्कोर कार्डवर जॉईन होतील आणि स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचले. गणेशजी गायकर दर्शवतात तब्बल 48 या अंकांवर आणि या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरून हलकासा चेंडू यावेळेस खाली राहिला. फ्री हिट होता परंतु फ्री हिटवर जास्त काही करू शकले नाही. काय फलंदाजी होते, जणू काही अगदी ॲक्शन रिप्ले चालू आहेत की काय. आणि अगदी आपण पाहू शकाल ना, जर एखादी मॅच झाल्यानंतर आपण हायलाईट चेक करतो त्या हायलाईटमध्ये फक्त आणि फक्त चौकार षटकार दाखवले जातात. तशी ती फलंदाजी ऑन साईडला पुन्हा एकदा, परंतु निलेश लोंढे आहेत. यावेळेस या ब्रेक थ्रूची खूप गरज होती कारण की धावा खूप मोठ्या प्रमाणात वाढत होत्या. विकेट मिळाली. फलंदाज बाद सनी ठाकरे याच्या खेळीचा अंत. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर संजय पाचाळकर या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. मागील आठवड्यामध्ये बेस्ट फलंदाजाचा खिताब अगदी आपण पाहिलात. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि अगदी प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून व्हायरल झालेले ते फटके अगदी आपण पाहिलेत. तो संजय पाचाळकर मैदानाच्या दिशेने अगदी दाखल झालाय. 6 सिटिंग मशीन ही मात्र त्याची ख्याती आहे. पहिला चेंडू स्लाइस केलाय खूप सुंदर पद्धतीने. वाईडिश कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत अगदी 2 धावा या स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने इथून स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत सांघिक 50 धावा या तब्बली स्कोर कार्डवर लागल्यात. अफलातून फलंदाजी आणि नेहमीच आई गावदेवी पाचरुका संघ नॅशनल हायवे क्रमांक 48 ने येत जात असतो आणि त्याच पद्धतीची अगदी ही फलंदाजी आहे. अतिशय वेगवान, अतिशय फास्ट. थांबण्याकरिता इथे मात्र वेळ नाहीये. इथून अटॅक चढवायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल गोलंदाजावर अगदी तुटून पडले आणि पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहू शकाल 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. घेऊया एक ब्रेक आणि येऊ आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता निलेश लोंढे या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. धावसंख्या मोठी वाढते म्हणून इथून कमबॅक करावं लागेल. या षटकामध्ये जे काही घटित झाले ते सर्व विसरावं लागेल. इथून चांगल्या पद्धतीची तुम्हाला गोलंदाजी करणं आवश्यक असेल. ऑन साईडला खेळलाय, स्लॉक केला या चेंडूला. खूप इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. बाणासारखा वेग. ॲज अन स्वेप्ट, ॲज अन ॲरो. चेंडू फरार होतोय. पुन्हा एकदा 4 धावेंकरिता चौकार. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 54 या अंकांवर. 54 रन्स ऑन अ कार्ड.
वैयक्तिक 40 धाब्यांवर ही खेळी होत असताना रोहित भोये अफलातून फलंदाजी. पुढे जाऊन पंच केलं जाते. महेश करत आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. चेंडूला अजून फील्ड केलं जाईल. एक सिंगल येते. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 55 या अंकांवर. 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आजचं जे शेड्यूल आहे, आजचं जे पॅनल आहे त्यावर एकदा आपण नजर टाकणार आहोत. कट केलं एक खूप सुंदर पद्धतीचा स्ट्रोक आहे. अगदी हे कॅल्क्युलेशन ठेवलं संजय पाचलकर याने, कारण की अर्धशतकाच्या अगदी समीप आहे रोहित आणि हे चांगलं गेचर आहे. एखादा पार्टनरवर भरोसा दर्शवणं याला म्हणतात. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल यावेळेस सिंगल घेतली हलक्याशा हाताने आणि रोहित भोयाला स्ट्राईकवर आणलं जात आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी रोहित याने करून दाखवले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावे ते कंप्लीट झाले. आता दुसऱ्या धावेकरिता हा प्रयत्न आहे. फेकी मात्र थोडीशी स्वेर होते. दुसरी धाव यशस्वीरित्याने कंप्लीट केली जाते. या 2 धावा स्कोर कार्डवर येत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 58 या अंकांवर. आज वैयक्तिक आयुष्यामध्ये चांगले मित्र असावेत संजय पाचाळकर आणि रोहित भोये, परंतु क्रिकेटच्या या मैदानामध्ये ही भागीदारी आणि ही मित्रता अगदी आपण पाहू शकाल. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करण्याकरिता रेडी होता. ओहो, स्लॉक करण्याचा प्रयत्न, यावेळेस अतिरिक्त बाउन्स होता. हलकासा चेंडू यावेळेस गुडलेन स्पॉटवरनं आउटसाईड ऑफ पिच झाला आणि पिच झाल्यानंतर हलकासा राईज होत झाल्यानंतर यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. या षटकातील जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झाला. आता शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल आणि 43 धाब्यांवर रोहित खेळी करतोय. म्हणजे इथून जरी षटकार आला तरी सुद्धा ते अर्धशतक होऊ शकत नाही, परंतु इथून चांगली फलंदाजी. जी सुरुवात करून द्यायची होती ना, ती सुरुवात करून दिली आई गावदेवी पाचरुका या संघाला आणि या सुरुवातीमध्येच अटॅक ठेवला आणि एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स, लेंथ बॉलने चेंडू मात्र अगदी पाहू शकाल बाउन्स झाला आणि सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. सो षटकाची यावेळेस झाली आहे समाप्ती, परंतु गुड नॉक बाय रोहित. 43 धाब्यांचं योगदान आपल्या संघाकरिता. त्याच्या बॅटमधनं अगदी आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 13 चेंडू त्याने फेस केले आणि सुंदर पद्धतीची ही फलंदाजी. 58 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. विजयी होण्याकरिता 59 धाब्यांचा पाठलाग हा करायचा आहे. चला, यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. कालिका माता पालिवली आणि जिवलक ग्रुप घोटगाव या 2 संघादरम्यान लढत. यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक दृष्टी साऊंडच्या माध्यमातून आणि तदनंतर आपण या मैदानाच्या रंजीच्या दिशेने. का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. या आदरणीय किरणजी फलते यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आई कालिका माता पालवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जिवलक ग्रुप घोटगाव या 2 संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो कैलासवासी पप्पू फलते आणि साई स्पोर्ट उसगाव असा कॉल करायचा आहे. कॉल करतील आई कालिका माता पालवली. साई स्पोर्ट उसगाव दॅट्स अ कॉल आणि कैलासवासी पप्पू फलते असा कॉल आलेला आहे. सो टॉस वॉन झालेत. जिवलक ग्रुप घोटगाव हा संघ. निर्णय आपण सांगायचा आहे.
फिल्ड. क्षेत्ररक्षण करायचं आहे. एकंदरीत सुंदर असं आयोजन आहे. तुझ्या शब्दामध्ये कौतुक कसं व्यक्त करशील? कारण की पहिलं आयोजन तर बघितलं तर रुपेश पागी यांचं चांगलं आयोजन होतं आणि आता दुसरं बघितलं तर हे पण तसंच चांगलं आयोजन. चांगलं आयोजन हे सुद्धा आहे. आणि एकंदरीत आज प्रयत्न कसे असतील जिवलग ग्रुप घोडगाव या संघाचे? कारण की मागच्या मॅचला पण आम्ही तिसऱ्या राऊंडला हारलो होतो. आता बघूया कसं प्रयत्न होतं. आज कुठे कुठे खेळाडू संघामध्ये पाहायला मिळणार आहेत? महेश कोल्हा, संकेत लोखंडे आणि जगदीश वड. चांगला परफॉर्मन्स झाला आहे जिवलग ग्रुप घोडगाव संघाचा. वसई आदिवासी क्रीडोत्सवमध्ये सुरुवात आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलून केली होती, परंतु नंतर कन्सिस्टंटली राखू शकले नाही. तर आजच्या दिवसामध्ये ही प्रगती चांगली ठेवायची असेल तर संघाला काय म्हणशील, कसे एफर्ट्स द्यायला पाहिजेत? कारण की चांगले एफर्ट्स द्यावे आणि प्रॅक्टिस पण चांगली केलेली आहे. बघूया आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळेल त्या पद्धतीने. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कुठला तुझा फेवरेट खेळाडू आहे ज्याला तू जास्तीत जास्त फॉलो करतो? कारण की बॉलरमध्ये बघितलं तर जसप्रीत बुमराह. जसे मला फॉलो करतोस. थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. वळूया ऐकायला का मग पालवली संघाकडे. कन्सिस्टंटली परफॉर्मन्स हा प्रत्येकाचा एक हेतू असतो, परंतु तो परफॉर्मन्स देण्याकरिता तुमची मेहनत खूप महत्त्वाची आहे. कुठे कमी पडला यंदाच्या सीझनमध्ये? पहिली तर प्रॅक्टिस आमची थोडी कामामुळे कमी पडली आणि दोघे तिघे प्लेयर पण नाही आमच्या आतमध्ये. आज कुठले कुठले खेळाडू म्हणजेच पाहायला मिळणार आहेत? संकेत तर नाही, तो मेन आमचा प्लेयर होता. आता संदीप, राम, मनोज आणि मी. म्हणजेच आज यांच्याकडनं अपेक्षा आहेत. सो या अपेक्षांवर परिपूर्ण उतरा, त्याकरिता चांगलं खेळा हेच मात्र शुभेच्छा देईन समालोचन कक्षेतून. आणि अगदी आपण पाहायचं झालं तर टॉस वॉन झालेत या ठिकाणी जिवलग ग्रुप घोडगाव संघ आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा आणि इथून फलंदाजी करावी लागणार आहे आई कालिका माता पालिवली या संघाला. खूप सुंदर असं प्रक्षेपण प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून. आणि जे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जॉईन झालेत ना, त्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय, जर 4000 सबस्क्रायबर आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कचे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. राहुल कुंभार, कॅमेरामॅन, प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क. आता 59 धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे आणि हा 59 धावेंचा पाठलाग करण्याकरिता दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ आहेत. एकडे आपण पाहू शकाल शैलेश आहे, रवींद्र रामा डकवर बाद झालेत, निलेश लोंडे एकेंडे आहे, तर गोलंदाजी ट्रॅकवर पाचरुका एक्सप्रेस म्हणून ज्याची संबोधना होते तो संजय पाचाळकर. ऑन साईडला पाड लाईनला चेंडू टाकला गेला होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, पंचांचा सिग्नल, वन बाउन्स इन टू द फेन्स, 4 रन्स 4 धावा. या 4 धावा येत आहेत आणि चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन अ कार्ड, 5 या अंकांवर धावफलक. हा प्रकार चेंडू होता ऑन साईडला, अगदी पिक करून खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये अगदी विसावला जातोय. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात दिली होती रोहित भोई याने. काय फलंदाजी होती, लागोपाठ 3 षटकार आले होते पहिल्याच षटकामध्ये आणि तिथून जे मोमेंटम मिळालं त्याला ब्रेक केलं नाही. जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने आहे, चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता परंतु अतिरिक्त धाव या ठिकाणी जॉईंट होईल, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक मूव्ज ऑन 6 या अंकांवर, 6 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साईडला क्लिअर करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, प्ले अँड मिस होत असताना. चातुर्य सुद्धा आहे, गती सुद्धा आहे, याला म्हणतात कौशल्यपूर्ण गोलंदाजी. गुणवत्ता ठासून भरले या खेळाडूमध्ये आणि का माझी निवड पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग मध्ये झाले हे पुन्हा एकदा साध्य करत असताना संजय पाचाळकर खूप सुंदर पद्धतीने ऑलराऊंडर कसा असावा याचा प्रात्यक्षिक पुन्हा एकदा सिद्ध झालंय. घेऊया आपण सुंदर असं डीजे सॉन्ग, पुन्हा एकदा येऊया आपण मॅचच्या दिशेने.
थँक्यू. आदरणीय सन्माननीय वैभवजी जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समवेत आदरणीय महेशजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही करूया हार्दिक हार्दिक स्वागत. कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. एक धाव अवंतरच्या रूपाने जॉईंट होईल. थँक्यू सो मच. नारायण हजबंड या ठिकाणी जॉईंट झालेत. काही सुंदर प्रतिक्रिया त्यांच्यासुद्धा माध्यमातनं. खूप सुंदर समालोचन, मधुरवाणी आणि उत्तम आयोजन नियोजन खूप सुंदर. आणि विशेष करून जगदंबा स्पोर्ट्स शिवनसई संघाला शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच नारायण हजबंड सर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. पहा 59 धाबींचा पाठलाग जेव्हा होतोय ना तेव्हा एक मानसिक दबाव आणि दडपण हा नेहमीच असतो. कारण की सुरुवातीपासूनच तुम्हाला अटॅक ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी रोहित भोईने केली त्याच पद्धतीने फलंदाजी कुठल्या तरी एका फलंदाजाला करावी लागणार आहे. परंतु इथून जास्त वेळ शिल्लक नाही. कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा गेल्या आणि त्याचंच कारण या षटकामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल ते प्रेशर आहे. मोठे फटके खेळावे लागतील. परंतु आई गावदेवी पाचरुका या संघाची गोलंदाजी सुद्धा धारदार आहे. एक परिपक्व असलेला संघ जेव्हा त्याला सुरुवात मिळते ना तेव्हा त्या सुरुवातीला अगदी खुंटीत करणं हे थोडंसं अवघड जातं सुरुवातीमध्येच. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप योग्य पद्धतीची अगदी सुरुवात झाली आई गावदेवी पाचरुका या संघाची. जगदंबा स्पोर्ट्स शिवनसई अगदी होम ग्राउंडवरच प्रथमतः क्वालिफिकेशनचं तिकीट पटकावलं. तदनंतर आपण पाहू शकलात आई गावदेवी शिरवली आयोजित गावदेवी चषकामध्ये सुद्धा रनरअप ठरले आणि तिथून या संघाने सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. म्हणूनच जेव्हा जेव्हा प्लेइंग 11 भरगच्च असेल ना तेव्हा मात्र त्या संघाचं बेनिफिट हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये किमे 11 कर्जून संघाची सुद्धा कामगिरी आपण अतुलनीय पाहिली. कारण की संपूर्ण खेळाडू अगदी उपस्थित होते. परंतु शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा प्रतिकार सहन करावा लागला. कारण की साई काय अफलातून फलंदाजी, लेफ्ट हँडर बॅटर याचं प्रात्यक्षिक दिलं आणि फायनलमध्ये काय जबरदस्त फटकेबाजी, 360 अँगलमध्ये खेळणारा फलंदाज ठरला. अफलातून कामगिरी. पहिला दिवस अगदी त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपडा अक्षय जाधव रोहितच्या नावावर जाताना पाहायला मिळाला. दुसरा दिवस गणेश धावडे जरीबरी स्पोर्ट्स पालिवली व उदय जाधव या संघाच्या नावे जाताना पाहायला मिळाला. तर कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी बातानेपाडा 51-17 या संघाने चांगली कामगिरी केली. समोरच्या दिशेने खेळलाय, फटका फसलाय, इझिली टेक केलाय, विकेटचं झालंय ते पतन. निलेश लोंढेच्या खेळीचा अंत, फलंदाज बाद. फटका बसलाय, हवेमध्ये चेंडू होता आणि जिथे एक गदा पद्धतीचा झेल अगदी टिपलाय. यानंतर 2 तगड्या संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. आई कालिका माता पालिवली आणि जिवलक ग्रुप घोटगाव. ज्या जिवलक ग्रुप घोटगावने सुरुवात मात्र या पर्वाची केली होती चॅम्पियन ट्रॉफी उचलून. ते संकेत लोखंडे, महेश कोल्हा, जगदीश वड हे संपूर्ण खेळाडू अगदी इन ॲक्शन यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कोल्वर लेन अगदी आपण पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील. इम्पॅक्ट हलकसा आउटसाइड ऑफ आहे असं पंचांचं मत. इथे अगदी एक लेग बाईटच्या रूपाने धाव जॉईंट होईल स्कोर कार्डवर आणि एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने करीची गायकर दर्शवतात. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन कार्ड 10 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 रन्स ऑन कार्ड या स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. आज रविवारचा दिवस आहे आणि या रविवारच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहू शकाल एक क्वालिटी स्टँडर्ड समद काही ओके मध्ये. ओहो, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगुल, फलंदाज बाद, विकेटचं झालंय पुन्हा एकदा पतन. खूप सुंदर पद्धतीचा चेंडू होता, वेगवान, तेज, तर्रार. बॅकलिप येते ना येते, फर्निचर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केलं जात आहे. वैभवजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. महेशजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. दोन्ही व्यक्तिमत्व या सकाळच्या सत्रामध्ये जॉईन झालेत. त्या सर्वांचंही स्वागत असेल. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि ही ताकद बनले प्रो प्लेची. प्रत्येक खेळाडूच्या जे वेगळी ओळख, जशी त्याने चांगली इनिंग खेळली, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, अगदी ते कॅप्चर केलं जाते आणि सेपरेटली तो व्हिडिओ
अगदी त्वरित त्या चॅनलवर आपण जाऊन पाहू शकता. पहिल्या दिवसामध्ये जिगर दांडेकर याच्या त्या 56 धावा, काय अफलातून, आणि त्याची हायलाईट विशेष करून प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहे. ही आहे सोशल मीडियाची खरी ताकद. आज प्रत्येक ग्रामीण विभागातील खेळाडूंना आपण हिरो स्वरूपी घर बसल्या पाहू शकाल. अगोदर मात्र टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण मोठमोठ्या खेळाडूंना, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पाहायचो, परंतु आज सोशल मीडिया एवढी पुढे गेले की आज प्रत्येक ग्रामीण विभागातील खेळाडू आज हिरो स्वरूपी आपण अगदी पाहू शकाल मोबाईलवर, टीव्हीवर. ऑनसाईडला खेळला बॅटच्या आतली कडा डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न, अगदी धावत पळत गेले होते. इथे विकेटचं होईल पतन. आणखी एक फलंदाज बाद. जास्त काही शिल्लक राहिलं नाही आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता. हाच कॉन्फिडन्स आहे की जेव्हा आपण एक मोठी धावसंख्या बोर्डवर लावताना तेव्हा ती धावसंख्या डिपेंड करण्याकरिता आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असतो, कारण की धावा आहेत. म्हणूनच अगदी इथून धावा करण्याचा प्रयत्न समोरचा संघ थोडासा निष्फळ ठरलाय. आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. जास्त काही शिल्लक राहिलं नाही. इथून औपचारिक दाही फक्त शिल्लक असेल. रोहित भोई आहे, ही तिगडी आहे या संघाची. संजय पाचाळकर वेगवान गोलंदाज, विशाल दोदड्याला आपण पाहिलं, तदनंतर रोहित भोई यांना सुद्धा आपण पाहू शकाल. प्रत्येक खेळाडू अगदी एक ऑलराऊंडर भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. यंदाच्या सीझनमध्ये ऑलराऊंडर भूमिका ही प्रत्येक संघाकरिता खूप महत्त्वाची आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात भारतीय संघातनं जवळजवळ पहिल्यांदा 7 खेळाडू जे ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. अक्षर पटेलची कामगिरी काय जबरदस्त पद्धतीने राहिली. महत्त्वाचा खेळाडू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शुभमन गिलने मात्र चांगल्या पद्धतीची सुरुवात प्रत्येक मॅचमध्ये करून दिली. तदनंतर हिटमॅन रोहित शर्माने महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याची सुद्धा बॅट तळवली. तदनंतर मच निडेड अगदी नॉक पार्टनरशिप बिल्ड करण्याकरिता जी नीव रचली ना, ती श्रेयस अय्यरने प्रत्येक मॅचमध्ये मिस्टर कन्सिस्टंट म्हणून समोर आला. आणि आज आपण पाहू शकाल चॅम्पियन्स ट्रॉफी ही मायदेशी पुन्हा एकदा परत आले. डॉमिनेशन राहिले भारतीय संघाचं. ICC ODI क्रिकेटमध्ये नंबर 1 रँकिंगवर, T20मध्ये अगदी नंबर 1 रँकिंगवर भारतीय संघ. टेस्ट क्रिकेटमध्ये थोडीशी रँकिंग घसरगळली जाते. 3ऱ्या रँकिंगवर भारत पाहायला मिळतोय, परंतु प्रत्येक खेळाडूने मात्र यंदाच्या पर्वामध्ये एक चांगला परफॉर्मन्स करून दिलाय. 22 मार्चपासून ते हंगामाला सुद्धा सुरुवात होईल. IPLचं फॉर्मॅट खूप सुंदर पद्धतीने आपण पाहत आहे. ती स्पर्धा सुद्धा यंदाच्या वर्षामध्ये चांगले चांगले रेकॉर्ड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. कालचा दिवस काही जबरदस्त पद्धतीने वुमेन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी मुंबई इंडियन्सने नाव कोरलं. हरमनप्रीत कौर आणि त्यांच्या संपूर्ण खेळाडूंनी एक चांगला परफॉर्मन्स करून दाखवला आणि पुन्हा एकदा सलग 3 उपविजेतेपद अगदी दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या नावे जाताना पाहायला मिळालं. आज महिलांची सुद्धा प्रगती ही विसरून चालायची नाही आहे. आशिया खंडातील पहिल्या महिला शिक्षका म्हणून संबोधले गेल्या सावित्रीबाई फुले महिलांची बॅकबोन म्हणून संबोधली गेली, ज्यांच्या पराक्रमाने अगदी ही भूमी पावन झाली. झाशीची राणी, त्यांना सुद्धा विसरून चालायचं नाही आहे. तदनंतर अवकाशामध्ये प्रथमतः ज्यांनी मात्र झेप घेतली भारतीय महिला कल्पना चावला, हिचे सुद्धा कारकीर्द विसरून चालायचं नाही आहे. तदनंतर सह्याद्रीच्या रणरांगिणी वाघीण म्हणून संबोधल्या गेल्या जिजाऊ माता, यांना सुद्धा विसरून चालायचं नाही आहे. प्रत्येकाची एक आज वेगळी ओळख आहे आणि अगदी या महिलांसुद्धा आज आपण पाहू शकाल की खांद्याला खांदा लावून मात्र जोडीने चालण्याचा प्रयत्न करत आहेत. इथून षटकाची सुद्धा झाली आहे समाप्ती. हा पहिला अगदी मॅच वॉन झाला. आई गावदेवी पाचरुका संघ विजयाच्या दिन. लक्ष शुभेच्छा. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिली जाईल. नो डाऊट रोहित भोई 43 धावेंचं महत्वाचं योगदान आहे. कणखर सुरुवात. रोहित है तो मामला फिट है. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिली जाईल.